नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये खास करून कोट्याअंतर्गत राखीव जागावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जे एक प्रमुख अडचण आहे त्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. आपणाला शून्य फेरीमध्ये एक अनुभव आला असेल की आपण कोटांतर्गत राखीव जागावर अप्लाय फॉर कोटा, मग इन हाऊस असेल, मॅनेजमेंट असेल किंवा मायनॉरिटी असणार आहे, यासाठी तुम्ही प्रवेश अर्ज भरलेला असणार आहे. शून्य फेरी संपलेली, पण त्या दरम्यान अतिशय वाईट अनुभव आपल्याला आला असेल की तुम्ही तुमच्या लॉग इनमधून गेला तर तुम्हाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्याची अलॉटमेंट मात्र तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि मग तुम्ही जो काही प्राधान्यक्रम दिलेला असणार आहे तिथं त्या कॉलेजमध्ये जाऊन चौकशी केली तर तिथं यादी दाखवत नाहीत, यादी डिस्प्ले केलेली नसते आणि त्यामुळं बऱ्याच वेळा अडचण अशी होते की प्रवेश मिळालेला आहे की नाही हेच समजत नाही आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांच्यावर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी जे काही माननीय शिक्षण संचालक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्यांना आपण एक ड्राफ्ट की बाबा हा आमच्यावर अन्याय आहे आणि आम्हाला आमच्या लॉग इनमधून गेल्यानंतर आम्हाला कोणतं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे ते अलॉटमेंट लिस्टमध्ये ते दिसायला पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये काय बदल करायचा असेल तो बदल करा. परंतु येत्या 29 मेला ज्यावेळी डिक्लेरेशन म्हणजे अलॉटमेंट लिस्ट जाहीर होईल त्यावेळेस आम्हालाही ते कॉलेज आमच्या लॉग इनमधून दिसायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपण मागणी करावी. खरंच तुम्हाला असं वाटतंय ना की हा आमच्यावर अन्याय आहे, तर एक ड्राफ्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्यामध्ये जे काही तुम्हाला बदल अर्थात हे करत असताना तुमची सगळी इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर असायला पाहिजे. इथं कोणत्याही प्रकारची लबाडी असता कामा नये. जे काही करायचं आहे ते थेट करायचं. त्यामध्ये काय अन्याय होतोय तर होतोय, मग यासाठी आपल्याला हे करावं लागेल. आणि शेवटी प्रयत्न करणं, कुणीतरी येऊन माझ्यासाठी काहीतरी करेल यापेक्षा मी स्वतः किती प्रयत्न करतोय याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता जो मधला वेळ असणारा आहे मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यापासून तो ड्राफ्ट जो हेल्पलाईनचा जो नंबर असणार आहे त्या नंबरवर तुम्ही तो नंबर सेव्ह करा किंवा त्याच्यावर डायरेक्ट मेसेज पाठवा. थेट मेसेज तिथं त्या हेल्पलाईनला जातील आणि असे हजारोनं मेसेज ज्यावेळी जातील त्यावेळेस त्यांना विचार करावा लागेल. तुम्हाला जर खरंच ती सोय करून हवी असेल तर जो ड्राफ्ट तयार केलेला आहे तो तुम्ही फॉरवर्ड करा. फॉरवर्ड करा म्हणजे त्यामध्ये बदल करून तुम्ही पाठवा. निश्चित त्याचा चांगला परिणाम होताना आपल्याला दिसेल. तर हा एक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.